हॅलो गाईज, मी आहे नविदा सावंत आणि आज आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन उंबरठा. आपला घराचा उंबरठा कसा असावा याच्याबद्दल मी आज माहिती देणार आहे आणि मी माझ्या घराला जो उंबरठा लावला आहे लाकडी आणि तो पण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. उंबरठा आपल्या घरातील लक्ष्मीच्या आगमनाचा मुख्य प्रतीक मानला जातो. कुठल्याही पवित्र गोष्टी या आपल्या घरात येत असताना उंबरठा ओलांडून येत असतात. उंबरठा जेव्हा आपण घराच्या दरवाजाला लावतो तेव्हा त्यात 5 प्रकारची रत्न टाकायची असतात. आपल्या घराचा उंबरठा हा कोणत्या लाकडापासून बनलेला असावा. त्यामध्ये साग किंवा औदुंबर म्हणजे उंबराच्या झाडाचा असावा आणि तो शुभ मानला जातो. उंबराच्या झाडाचा उंबरठा का लावावा त्याच्या मागे पण एक स्टोरी आहे, ती तुम्हाला मी कधीतरी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. उंबरठा लावताना त्यामध्ये आपण पंचरत्न टाकावी आणि पंचधातूची तार. उंबरठ्यामध्ये आपण 5 रत्न आणि पंचधातूची तार टाकावी. ते ज्वेलर्समध्ये तुम्हाला सहज अवेलेबल होईल. उंबरठ्याच्या खालची बाजू असते तिथे खाली होल करून त्याच्यामध्ये ती 5 रत्न आणि पंचधातूची तार टाकून त्याच्यावर मेण टाकून ते पॅक करून घ्यावे. माझ्या घराचा उंबरठा हा मी माझ्या वडिलांच्या आणि सासऱ्यांच्या हस्ते मी लावून घेतला आहे आणि खूप छान वाटलं की माझ्या दोन्ही वडिलांच्या हस्ते माझ्या घराचा उंबरठा लावला. उंबरठा लावून झाल्यानंतर मी उंबरठ्याची पूजा करून घेतली. उंबरठ्याची पूजा ही रोज करावी. गुरुवार किंवा शनिवारी उंबरठ्याला हळदीचे लेपन करून पूजा करावी. उंबरठा आपल्या घरातील पावित्र्याचे स्थान आहे. त्यावर कधी बसू नये, स्वच्छ ठेवावा. उंबरठ्यावर कधी पाय लावू नये. उंबरठ्यावर कधी कुठल्या गोष्टीचं उभं राहून डिस्कशन करू नये. उंबरठ्यामध्ये बसून कधी जेवू नये. उंबरठ्याची मी पूजा करताना पहिलं व्यवस्थित ते पाण्याने पुसून घेतलं. त्यानंतर त्याच्यावर हळदीचं लेपन केलं. व्यवस्थित
पूर्ण उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं. त्यानंतर त्याच्यावर स्वस्तिक रांगोळी काढून घेतली मी दोन्ही साईडला. रांगोळी काढून झाल्यानंतर मी हळद कुंकू वाहून त्याच्यावर फुलं ठेवून मस्त छानपैकी पूजा करून घेतली. उंबरठा हा आपल्या घरात येणाऱ्या निगेटिव्ह गोष्टीपासून संरक्षण करतो. सो तुम्हीही तुमच्या घराला लाकडाचा उंबरठा लावावा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं प्लीज कमेंट्समध्ये सांगा. आणि आवडलास तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.